नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रतिभा फॅशन लेडीज टेलर या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर शोल्डर उतरण्याचे का आपण 5 कारणं पाहणार आहोत आज। तर सगळ्यात पहिले मी हा पाठीमागचा भाग आहे, मी हा पूर्ण तयार करून घेतलेला पायाचा मागचा गळा। आता मी तुम्हाला इथे दाखवते। सगळ्यात पहिलं कारण म्हणजे काय, व्हिडिओ शेवटपर्यंत तेव्हा तुमच्या लक्षात येईल नेमकं तुमच्या काय चुका होत्यात, जेणेकरून तुमचे बी ब्लाऊजचे शोल्डर उतरणार नाहीत। आता हा मागचा भाग आहे, हा मागचा भाग पापू असा पूर्ण कसा सरळ दिसतोय एकदम। आता आपण जेव्हा टक्स घेतो, टक्स घेतल्याच्या नंतर पाय हा कसा तिरका होऊन जातो। सगळ्यात पहिले काय करायचं आहे आपल्याला, हे टक्स घेऊन दाखवते मी तुम्हाला। शोल्डर उतरण्याचं हे सगळ्यात पहिलं कारण आहे आता हा ब्लाऊज आपला एकदम सरळ तसा दिसत आहे खालच्या साईडला जेव्हा आपण हे टक्स घेतो तेव्हा हा ब्लाऊज असा तिरका होतो। तुम्हाला मी टक्स घेऊन दाखवते। त्यानंतर हा आपला ब्लाऊज कसा असा खाली तिरका होत आहे। तर काय करायचं आहे, याला असा मध्यातून फोल्ड करा, एकदम सारखं करायचं आहे आता हे ब्लाऊज आपला असा तिरका दिसत आहे। तर काय करायचं आहे, एक स्केल घ्या, स्केल याच्यावरती ठेवा, हे जो अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा दिसत आहे ना आपल्याला तिरका, हा कपडा कटिंग करून घ्या हे सगळ्यात पहिलं कारण आहे शोल्डर उतरण्याचं, जेणेकरून का ब्लाऊज असा खाली येतो इकडनं। आता हे टक्स दिल्याच्या नंतर आपला गळा कसा फाकला आहे आता हे टक्स दिल्याच्या नंतर हा गळ्यावरती आपला फाकला आहे आणि इकडे हे पाठीमागची जी खालची साईड आहे ती तिरकी झालेली आहे। तर हे सगळ्यात पहिलं कारण आहे। सगळ्यात पहिले टक्स दिल्याच्या नंतर ह्या अर्धा इंच इथं कापून घ्यायचा आहे कपडा। आणि याच्यानंतरच आपल्याला कंबरची पट्टी लावायची तसं ते ब्लाऊज काय करायचं, हे डायरेक्ट दुमडून घ्यायचं नाही डायरेक्ट अस्तर ठेवून जे करतात ना मैत्रिणी, तसं करायचं नाही जेणेकरून काय होतं, गळा फाकल्या जातो आणि मग आपलं हे शोल्डर उतरतं तर हे सगळ्यात पहिलं कारण झालं। आता त्याच्यानंतर दुसरं कारण सांगते मी तुम्हाला। शोल्डर जोडण्याच्या पहिले काय करायचं आहे, हा आपला पुढचा भाग आहे जो मी ऑलरेडी तयार करून घेतलेला आहे तर दुसरं कारण काय आहे, ही आपण जी आईची पट्टी जी आहे ना, ही वाढीव पट्टी असते ब्लाऊज मध्ये जी लावलेली आहे ना, ही आपली वाढीव पट्टी आहे। तर काय करायचं आहे, ही जी हुकची जी पट्टीचा हुकचा जो साईडचा ब्लाऊज आहे ना, तो काय करायचा आहे, तो भाग इथं जी एक्स्ट्रा पट्टी आहे ना तो सोडून ठेवायचा आहे आणि जिथपर्यंत आपलं शोल्डर आहे ना तिथपर्यंत आपल्याला मोजून घ्यायचं आहे हे आपला गळा कुठं कमी जास्त तर नाही ना। आणि जर तुमचा थोडाफार जर जास्त होत असेल तर कटिंग करून घ्या, किंवा मग तुम्ही जर गळ्याला फिनिशिंग केली नसेल तरी तसं दाबून घ्या, जेणेकरून काय होईल, गळा उतरण्याचे चान्सेस खूप कमी राहतात इथं हे झालं दुसरं कारण। आता आपण काय करू, शोल्डर जोडू। शोल्डर जोडताना काय करायचं आहे तुम्हाला कंबरपट्टी लावून घ्यायची, मी नंतर लावून घेईल तुम्हाला सांगण्यासाठी, मी टक्स देऊन घेतले आहेत। आता आपण शोल्डर जोडणार आहोत तर शोल्डर जोडताना काय करायचं आहे, मागचा भाग आणि पुढचा भाग एकामेकावरती ठेवून घ्या। आता आपण इथं अर्धा इंचाचं शोल्डर जोडतो शोल्डर जोडताना तुम्ही जे काही मार्जिन धरलेलं आहे पूर्ण उंचीमध्ये ते काय करायचं आहे, याच्यात ते करायचं आहे आता अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे मी आपलं हे आता अर्धा इंच मार्जिन आहे। याच्यावर काय करते, मी सरळ पट्टीने रेषा आखून घेते। तुम्ही जे काही मार्जिन धरलेलं आहे ते घ्यायचं आहे पण शोल्डर जोडताना काय करायचं आहे, हे आपलं तिसरं कारण आता मी तुम्हाला दोन सांगितले, एक कंबर पट्टीला एक इथं गळ्याला, आता हे आहे तिसरं।
तर शोल्डर जोडताना काय करायचं आहे आपल्याला पहा, हे सरळ आपण जे अर्धा इंचाचं घेतलं आहे तर जोडताना असं नाही जोडायचं पहा. काय करायचं हे अर्धा इंचाच्या थोडंसं असं इकडं पाव इंच असं घ्यायचं आणि जोडताना काय करायचं आहे असं तिरकं जोडायचं पहा शोल्डर. तुम्हाला शिलाई मारून दाखवते इथं. हे पाय असं घेऊन घ्यायचं. हे इकडं आपली इथं अर्धा इंच भरते ना, थोडंसं खालच्या साईडनी तिरकं जोडून घ्यायचं पहा. जसं इकडनं जोडलं आहे तसंच इकडनं पण जोडून घ्यायचं. याला असं उलटं करून घ्या, मागचा पुढचा भाग एकामेकावरती ठेवून घ्या. पहा आता आपलं जे काही अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे त्याच्यावर ते शिलाई नाखून घ्या पहा. आणि जर तुम्हाला हाताने जमत असेल तुम्ही तसं बी करू शकता. त्याला पट्टीच्या साह्याने पण असे सरळ रेषा आखून घ्या आणि याच्या खाली काय करायचं असं पाव इंच तिरकं पहा. अशी तिरकी आपल्याला शिलाई द्यायची आहे. एका साईडची दिली, मी दुसऱ्या साईडची देऊन दाखवते तुम्हाला पहा. आता पहा आपले शोल्डर जॉईन झालेले आहे दोघं बी. आता जर मी आता काय केलेलं आहे, गळ्याला फिनिशिंगची पट्टी लावून गळा पलटी करून घेतलेला आहे पहा. तर तुम्हाला काय करायचं आहे पहा, तुम्ही जर पायपिंग करत असताल, चौथं कारण सांगत आहे मी तुम्हाला, तुम्ही जर पायपिंग करत असताल तर काय करायचं आहे, पायपिंग करताना काय करायचं आहे, हे पहा इथं इथून 2 इंच आणि इकडच्या मागच्या भागाला 2 इंच. जेव्हा आपण पायपिंग करतो ना, तिरकस पट्ट्या काढतो, तेव्हा काय करायचं आहे, एवढ्या जागेत गळ्याची आहे तशी, म्हणजे आपण जी पायपिंग लावतो ना ती तशीच लावत आहे. पण इथून तर एवढ्या जागेत म्हणजे ही 4 इंच काय करायचं आहे, पट्ट्याची ताणून लावायची पाहिजे. जेव्हा आपण तिरकस पट्ट्या घेतो ना तर काय करायचं आहे, इथून तर इथपर्यंत ती पट्टी ताणून लावायची आहे पहा. हे झालं चौथं कारण. इकडच्या साईडला पण आणि इकडच्या साईडला पण तसंच करून घ्यायचं आहे पहा, 2-2 इंचावरती दोन्ही साईडनी. आता काय करायचं आहे, 5वं कारण सांगते बाबा तुम्हाला. आता पहा आपण हे मागचा पुढचा भाग जॉईन केलाय, तर हा आपला कपडा पुढच्या भागाला जास्त झाला तर काय करायचं आहे, याच्यावर स्केल ठेवायची आहे पहा अशी. आणि काय करायचं आहे, बाही जोडण्याच्या पहिले हे आपल्याला सरळ करून घ्यायचे पहा. हे आहे 5वं कारण. शोल्डर उतरण्याचं हे 5वं कारण. आता याच्यानंतरच आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची पहा. आणि बाही जॉईंट करताना काय करायचं आहे, हा आपला मध्य आहे पहा, हा आपला मध्य आहे. त्या मध्यावरच मध्य ठेवायचा पहा असा. आता इथं आपण एक कट देऊन घेतलेला, हा आपला बाहीचा मध्य भाग आहे. हा पुढचा भाग आहे, हा पुढचा भाग आहे. लक्षात ठेवायचं पहा, मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे, तसं तुम्ही पण मार्किंग करून घ्यायचं. आणि मग ही बाही याच्यावर ठेवायची, अशी मध्यभागावरच ठेवायची. खालचा मध्य आणि बाहीचा मध्य एकदम असा बरोबर ठेवून मग बाहीला टिप मारून घ्यायची पहा. एका साईडने आपली जॉईंट करून झाली आहे, तर तशीच दुसऱ्या साईडने पण जॉईंट करून घ्यायची पहा. मागच्या भागाला जॉईन केली, आता आपण पुढच्या भागाला जॉईन करणार आहोत. परत काय करायचं, तसंच मध्यातून शिलाई मारून घ्यायची पहा. हे पहा, याने काय होतं, आपले शोल्डर एकदम परफेक्ट राहतात असे आणि खाली उतरत नाही पहा. हे झाले पूर्ण 5 कारणं सांगितले आहे मी तुम्हाला. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या कोणी नवीन मित्रमैत्रिणी असतील तर मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा, जेणेकरून तुमच्या कोणी मित्रमैत्रिणी शिलाई काम करत असतील तर त्यांना बी हा व्हिडिओ भेट जाईल पहा. त्यांच्यासोबत शेअर करा आणि त्यांचे बी शोल्डर उतरण्याचे प्रॉब्लेम दूर होतील पहा. तर हे 5 मेन कारण आहेत. हे 5 कारणं तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. लक्षात ठेवूनच ब्लाऊज स्टिच करायचं आहे पहा. तुमचं कधीच शोल्डर उतरणार नाही, हे 5 कारणं.
चला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन मैत्रिणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे मनापासून धन्यवाद.